शरद पवार हेच नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु. शरद पवार हेच नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरु यावर आता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचं जे आंदोलन सुरू होतं आणि या विद्यार्थ्यांची जी मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आणि अखेर तो राजीनामा झालेला आहे. पण हा राजीनामा घेण्यामागे शरद पवारांची मोठी खेळी असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये अजूनही शरद पवारांचाच दबदबा असल्याचं समोर आलेलं आहे. नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी आणि तुम्ही पाहत आहात LS मराठी. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कोकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. सातत्याने हे आंदोलन सुरू होत असताना केंद्र सरकार मात्र कुठेही या आंदोलनाची दखल घेत नव्हतं आणि या उलट धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच होणार नाही अशा पद्धतीची चर्चा सुद्धा सुरू झालेली होती. पण आपण गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर याच्यामध्ये शरद पवार यांची खेळी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. 22 जुलैला शरद पवार यांनी अचानकपणे सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी यांची PMO कार्यालयामध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा तर झालीच, मात्र दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातही महत्त्वाच्या मुद्द्यांवर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केलेली आहे. या चर्चेचा तपशील आज स्वतः शरद पवार यांनी सुद्धा उघड केलेला आहे. नेमकं शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काय संवाद झालेला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज संसदेच्या त्यांच्या 2-3 राऊंड झाले असते की स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर देखून करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमध्ये असले सहकारी यामध्ये स्पष्टपणे शरद पवार सुरुवातीलाच यामध्ये नरेंद्र मोदी यांना म्हणालेले होते की या संपूर्ण घटनेमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा तुम्हाला घ्यावा लागणार आहे. त्यावर मात्र नरेंद्र मोदी यांनी नकार दिला आणि पुन्हा एकदा शरद पवारांनी त्यांना याचे संपूर्ण राजकीय पडसाद आहेत ते सांगितलेले आहेत. आणि विद्यार्थी जर तुमच्याशी चर्चेसाठी तयार आहे तर तुम्ही सुद्धा यामध्ये सुसंवाद ठेवायला हवा, लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधा असं सुद्धा म्हटलं. आणि त्यानंतर या सगळ्या हालचाली सुरू झाल्या. 23 जुलैला आपण पाहिलं की स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला ज्याच्यामध्ये त्यांनी या नीटच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्याचबरोबर हा संपूर्ण विषय आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही चालू असं सुद्धा आश्वस्त विद्यार्थ्यांना केलं. मात्र यावर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कुठेही त्यांनी शब्द उच्चारलेला नाही. त्यानंतरही सुद्धा विद्यार्थी हे आंदोलनावर ठाम राहिलेले होते आणि पुन्हा 24 तासामध्ये दुसरा व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केला ज्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा तरुणांना आवाहन केलं आणि कठोर निर्णय आम्ही या संदर्भातले घेऊ असं सुद्धा म्हटलेलं होतं. याच दरम्यान नरेंद्र मोदी हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतील अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या होत्या. खरं तर शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याआधी
दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके याच्याशी सुद्धा चर्चा केलेली होती। जवळपास 5 ते 6 मिनिट दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली होती आणि त्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे या सुद्धा पोहोचलेल्या होत्या। नरेंद्र मोदी, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यामध्ये जी बैठक आणि चर्चा झाली त्याच्यातला तपशील आज स्वतः शरद पवारांनी सांगितलेला आहे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना जो सल्ला दिला त्यानंतरच प्रधान यांच्या राजीनाम्याच्या चर्चा आहेत त्या वेगाने सुरू झाल्या आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी सुद्धा याबद्दलचे सूतवाच आहेत ते सुद्धा दिलेले होते। आणि आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे, त्याग त्यांना करावा लागलेला आहे। संपूर्ण नीट पेपर फुटी प्रकरण आहे ते धर्मेंद्र प्रधान यांना भोवलेलंच आहे। पण दुसरीकडे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची जी मैत्री आहे ती पुन्हा या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे। खरं तर काही वर्षांपूर्वी निवडणुकीच्या काळामध्येच शरद पवारांना बोलताना नरेंद्र मोदी असं म्हणालेले होते की शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचं बोट धरूनच मी राजकारणामध्ये आलेलो आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। आणि आता आपण पाहिलं की 22 जुलैला जी भेट शरद पवारांनी मोदींची घेतलेली होती त्या दरम्यान पंतप्रधान कार्यालयामध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांना हात धरून आतमध्ये घेऊन आलेले होते आणि या फोटोची सुद्धा बरीच चर्चा आहे ती राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली होती। आणि त्यामुळे आता जो धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे त्याच्या मागे सगळ्यात मोठी खेळी आहे ती शरद पवार यांचीच दिसून येत आहे। शरद पवार यांच्या सल्ल्यानुसारच नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा सुद्धा राजीनामा घेतलेला आहे। आता हा झाला विद्यार्थ्यांच्या संदर्भातला विषय, पण याचे राजकीय पडसाद आगामी काळामध्ये कशा पद्धतीने उमटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आज बोलताना शरद पवार असंही म्हणालेले आहेत की विद्यार्थ्यांसमोर हे सरकार वाकलेलं आहे, पण आगामी काळामध्ये केंद्र सरकारमध्येच शरद पवार यांचा पक्ष हा पुन्हा NDA मध्ये सामील होणार का आणि नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही मैत्री ही एका सत्तेमध्ये जाणार का याची सुद्धा चर्चा आहे ती आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। पण सुरुवातीला बोट धरून राजकारण आलेलो आहे असं मोदी म्हणालेले होते, पण आता त्यांनी हात धरूनच शरद पवार यांना त्यांच्या दालनामध्ये प्रवेश दिला आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी, पुणे।